Standard 10th, Subject Science and Technology, Part 1st, Lesson 2nd, Periodic Classification of Elements. धडा दुसरा, Periodic Classification of Elements. Today we are going to study groups and electronic configuration and periods and electronic configuration. First we have to study groups and electronic configuration. आवर्त सारणीमध्ये उभे जे कॉलम जे आहेत, हे जे उभे कॉलम दिसतात, या उभ्या कॉलमना ग्रुप असं म्हटलं जातं. उभे जे असे कॉलम आहेत त्यांना ग्रुप म्हणतात. नंबर ऑफ व्हॅलन्स शेल इन ग्रुप इज सेम. बघा इथं एक्झाम्पल घेतलं, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. हा पहिला जर ग्रुप घेतला, यामध्ये व्हॅलन्स शेल म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे, ही इलेक्ट्रॉनची संख्या एकच आहे, सेम आहे त्याच्यामध्ये. अँड दिस ग्रुप इज कॉल्ड अल्कली मेटल. या ग्रुपला अल्कली मेटल असं म्हटलं जातं. म्हणजे फर्स्ट ग्रुपमध्ये बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असतो आणि या गटातील सर्व मूलद्रव्यांना अल्कली मेटल्स असे म्हणतात. देन सेकंड ग्रुप, हा दुसरा ग्रुप आपण बघूया आता. यामध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचं जर उदाहरण बघितलं तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत किती आहे, त्याच्यामध्ये बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, प्रत्येक मूलद्रव्यामध्ये 2 आहे याच्यामध्ये. आणि याला अल्कलाईन अर्थ मेटल असं म्हटलं जातं. दुसऱ्या ग्रुपला अल्कलाईन अर्थ मेटल म्हणतात. व्हेन वी गो डाऊन इन अ ग्रुप, नंबर ऑफ व्हॅलन्स शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. आता बघा याच्यामध्ये काय होतं, नंबर ऑफ व्हॅलन्स शेल गोज ऑन इन्क्रीजिंग म्हणजे काय. आता बेरिलियममध्ये किती शेल आहेत, एकूण 2 शेल आहेत. मॅग्नेशियममध्ये किती आहेत, 3 आहेत. कॅल्शियममध्ये 4 आहेत. अशा प्रकारे ग्रुपमध्ये वरून खाली जाताना एक शेल वाढत जातो. देन वी हॅव टू स्टडी पिरियड्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पिरियड म्हणजे काय, तर आडवे जे असे रो आहेत, हे जे आडवे रो आहेत यांना काय म्हटलं जातं, पिरियड्स म्हणतात. व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे जाताना आपण नंबर ऑफ शेल जे आहेत, इथं जर तुम्ही बघितलं, नंबर ऑफ शेल दॅट इज सेम. बघा लिथियममध्ये 2 शेल आहेत, बेरिलियममध्ये 2 शेल आहेत, बोरॉनमध्ये 2 शेल आहेत. म्हणजे शेलची संख्या काय असते यांच्यामध्ये, समान असते. ॲटॉमिक नंबर जो आहे हा इन्क्रीज होत जातो. इथं ॲटॉमिक नंबर 2 + 1 3 आहे, ह्याचा 4 ॲटॉमिक नंबर आहे. बोरॉनचा 5 ॲटॉमिक नंबर आहे. याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 अँड नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉनसुद्धा वाढत जातात. बघा लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. आणि बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन जो वाढला तो त्याच कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन वाढलेला आहे. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना शेलची संख्या काय होते, समान राहते. ॲटॉमिक नंबर 1 ने वाढत जातो आणि बाह्यतम कक्षेमध्ये असणारा इलेक्ट्रॉन 1 ने वाढत जातो. इन फर्स्ट पिरियड, जर आपण हा पहिला पिरियड बघितला, या फर्स्ट पिरियडमध्ये काय होतं, नंबर ऑफ शेल जे आहेत, हे नंबर ऑफ शेल एकच आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल याच्यामध्ये एकच आहे. हेलियम, हायड्रोजन अँड हेलियम. इकडच्या बाजूला हेलियम दिसतो आणि हा हायड्रोजन. हे फर्स्ट पिरियडमधले एलिमेंट झाले. यांच्यामध्ये शेल जो आहे एकच शेल आहे आणि त्यामुळे फर्स्ट पिरियड असं म्हटलं त्याला. सेकंड पिरियड जो आहे, या सेकंड पिरियडमध्ये
लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन. नंबर ऑफ व्हॅलन्स शेल किती आहे त्याच्यामध्ये? 2 आहे त्याच्यामध्ये. दुसऱ्या पिरियडमध्ये शेल किती आहेत तर 2 आहे त्याच्यामध्ये. यालाच पिरियॉडिक कॉन्फिगरेशन म्हटलं जातं. यानंतर इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल. प्रत्येक शेलमध्ये एक्झाम्पल जर घेतलं के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल, प्रत्येक शेलमध्ये इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची कॅपॅसिटी जी आहे, इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी, इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची कॅपॅसिटी किती आहे ही त्या इलेक्ट्रॉनच्या क्षमतेनुसार असते त्या शेलच्या. फर्स्ट शेल जर आपण घेतलं, के शेल जर घेतली, त्याच्यामध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स जे असतात हे होल्ड केले जातात, एवढी याची कॅपॅसिटी असते. इन सेकंड शेल, के शेल, एल शेल, याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. इन थर्ड शेल, एम शेल, 18 इलेक्ट्रॉन. इन एन शेल देर आर 32 इलेक्ट्रॉन्स. देन पिरियॉडिक ट्रेंड्स in modern periodic table. When we compared properties of elements in group and period, there is certain regularity and it is called periodic trends. जर आपण ग्रुप आणि पिरियड यांच्या जर गुणधर्मांची तुलना केली तर आपल्याला त्यामध्ये काही नियमितता दिसते, यालाच पिरियॉडिक ट्रेंड असं म्हटलं जातं. आता हे जे पिरियॉडिक ट्रेंड जे आहे याच्यामध्ये कोणकोणत्या कॅरेक्टरचा आपण अभ्यास करणार आहोत. फर्स्ट इज व्हॅलन्सी, संयुजेचा अभ्यास करणार आहोत. सेकंड इज ॲटॉमिक साईज, ॲटॉमिक साईजचा अभ्यास करणार आहोत. अँड थर्ड इज मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा अभ्यास करणार आहोत. फर्स्ट वन बघूया, व्हॅलन्सी बघूया आपण आता. संयुजा कशाला म्हटलं जातं बघा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट सेल इज कॉल्ड व्हॅलन्सी. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची जी संख्या असते त्याला संयुजा असं म्हटलं जातं. इन ग्रुप्स, ग्रुपमध्ये जर बघितलं आपण, व्हॅलन्सी इज सेम, म्हणजे उभे जे कॉलम आहेत त्याच्यामध्ये आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जे असतात हे काय असतात, सेम असतात, म्हणून त्या पूर्ण ग्रुपची व्हॅलन्सी काय असते, सेम असते. फर्स्ट ग्रुप ऑफ ऑल एलिमेंट व्हॅलन्सी इज 1, सेम असती. फर्स्ट ग्रुपची व्हॅलन्सी 1. ग्रुपमध्ये मग सगळ्या मूलद्रव्यांची संख्या जी आहे, ह्या मूलद्रव्यांची संयुजा जी आहे ही संयुजा सारखी दिसून येत असते. देन सेकंड इज ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज, द साईज ऑफ एन ॲटम, इट इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. अणूची साईज कशावरती डिपेंड असते तर त्याच्या रेडियसवरती, त्रिज्येवरती डिपेंड असते. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड आउटरमोस्ट सेल. म्हणजे ॲटमच्या रेडियसद्वारे ही ॲटॉमिक साईज इंडिकेट केली जाते. ॲटॉमिक रेडियस म्हणजे अणूचे केंद्रकापासून बाह्यतम कक्षेपर्यंत असणारे अंतर, याला ॲटॉमिक रेडियस असं म्हटलं जातं. ॲटॉमिक रेडियस इट इज एक्सप्रेस्ड इन युनिट पिकोमीटर. पिकोमीटरमध्ये ही ॲटॉमिक साईज एक्सप्रेस केली जाते. 1 पिकोमीटर इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. विदिन अ पिरियड, जर आपण पिरियडमध्ये बघितलं, गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. याच्यामध्ये जर पिरियडमध्ये आपण बघितलं तर लेफ्ट टू राईटपर्यंत जात असताना आपल्याला ॲटॉमिक रेडियस ही काय होते, कमी होत गेली जाते. देअरफॉर ॲटॉमिक नंबर इन्क्रीजिंग अँड इलेक्ट्रॉन्स ॲडेड इन आउटरमोस्ट सेल. डावीकडून उजवीकडे पिरियडमध्ये ॲटॉमिक रेडियस कमी होत जाते कारण ॲटॉमिक नंबर वाढत जातो आणि इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये ॲड होत जातात. अँड विदिन अ ग्रुप, ग्रुपमध्ये जर बघितलं आपण वरून खाली जाताना ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲटॉमिक साईज जी आहे ही साईज वाढत जाते आणि याच्यामध्ये शेलची संख्या ॲड होत जाते, एक एक शेल ॲड होत जातात आणि त्यामुळे ॲटॉमिक साईज वाढत जातो कारण नवीन शेल वाढत जातात आणि यामध्ये मग न्यूक्लियस आणि
आउटरमोस्ट शेल जे आहे यातलं डिस्टन्स वाढत जातं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ॲटॉमिक साईज जो आहे हा ग्रुपमध्ये वाढत जातो. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर. यानंतर आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर बघूया. मेटॅलिक एलिमेंट, सगळे जे मेटल जे आहेत, दीज मेटॅलिक एलिमेंट्स लाईक सोडियम, मॅग्नेशियम, दे आर टुवर्ड्स लेफ्ट साईड. या बाजूला लेफ्ट साईडला सगळे आपल्याला मेटल्स दिसून येतात. अँड नॉन मेटॅलिक एलिमेंट्स दे आर टुवर्ड्स राईट साईड. नॉन मेटल जे आहेत हे सगळे उजव्या बाजूला दिसून येत असतात. आणि मेटॅलॉइड्स इन बिटवीन दीज, या दोन्हीच्या मध्ये जे आहेत हे इथं धातू सदृश्य मूलद्रव्ये आपल्याला दिसतात. म्हणजे सगळे धातू डाव्या बाजूला, अधातू उजव्या बाजूला आणि धातू सदृश्य आपल्याला जी मूलद्रव्ये आहेत ती या दोन्हीच्या मध्ये दिसतात. त्यांच्यामध्ये आपल्याला एक ही झिगझॅग लाईन जी दिसते, यामध्ये धातू आणि अधातू हे वेगळे झालेले दिसून येतात. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर म्हणजे काय, तर आपण याच्या अगोदर बघितलं होतं की मेटल्स ॲटम्स हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म कॅटायन दॅट इज पॉझिटिव्ह आयन. धातूंच्या अंगी कशाची क्षमता असते, तर पॉझिटिव्ह आयन निर्माण करण्याची क्षमता असते बाय लुझिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. म्हणजे धातू काय करतात, बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात आणि धन आयन निर्माण करतात. या गुणधर्माला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा मेटॅलिक कॅरेक्टर असं म्हटलं जातं. यामध्ये मग इन ॲटम, अणूमध्ये इलेक्ट्रॉन हेल्ड बाय अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. अणूमध्ये केंद्रकाकडून निर्माण होणाऱ्या बलामुळे इलेक्ट्रॉन जे असतात हे कक्षेमध्ये धरून ठेवले जातात. द इलेक्ट्रॉन्स आर इन शेल्स. मग हे इलेक्ट्रॉन कुठं असतात, तर कक्षेमध्ये असतात. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्जपेक्षा कमी असतो आणि नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन मेटल इज स्मॉल. म्हणजे काय, तर धातूमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन 4पेक्षा कमी असतात. बघा 1, 2, 3 असे बाह्यतम कक्षेत धातूमध्ये इलेक्ट्रॉन असतात, इतके कमी असतात. अँड देअरफॉर मेटल हॅव टेंडन्सी टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि त्यामुळे धातूमध्ये कोणती क्षमता असते, तर इलेक्ट्रॉन गमावण्याची क्षमता असते अँड फॉर्म कॅटायन, आणि त्यामुळे धन आयन तयार होतात. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड इट इज द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट एलिमेंट. यालाच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हटलं जातं आणि यालाच मेटॅलिक कॅरेक्टरसुद्धा म्हणतात. व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुपमध्ये आपण वरून खाली येत असताना बघा शेल्स गेट ॲडेड. ग्रुप सगळे जर बघितले वरून खाली येत असताना एक एक शेल काय होत जातात, त्याच्यामध्ये वाढत जातात. अँड देअरफॉर इन्क्रीजेस डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. शेल वाढल्यामुळं साहजिकच काय होणार आहे, त्यांच्यामध्ये डिस्टन्स जे आहे न्यूक्लियस आणि बाह्यतम कक्षा जी आहे याच्यातलं अंतर काय होणार आहे, वाढत जाणार आहे. देअरफॉर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा लोअर होतो. लोअरिंग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, न्यूक्लिअर चार्ज ह्याच्यातलं कमी होतो. ॲट दॅट टाईम लोअरिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स, आणि त्यामुळे त्यांच्यातला अट्रॅक्टिव्ह फोर्ससुद्धा कमी होतो. ॲज अ रिझल्ट टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. आणि त्यामुळे काय होतं, त्या अणूची इलेक्ट्रॉन गमावण्याची क्षमता जी वाढत जाते, कारण का फोर्सच कमी होतो तिथं, आणि त्यामुळे फोर्स कमी झाल्यामुळे त्या इलेक्ट्रॉनला धरून ठेवलं जात नाही. देअरफॉर दिस कॅरेक्टरिस्टिक इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. यालाच काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हटलं जातं. अँड मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि त्यामुळे ग्रुपमध्ये काय होतं, तर वरून खाली जात असताना मेटॅलिक कॅरेक्टर जो आहे हा मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातो. नवीन शेल ॲड होतात, याच्यामध्ये न्यूक्लिअर आणि इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स वाढतं, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी होतो आणि त्याचबरोबर फोर्स कमी होतो. आणि त्यामुळे तो जो अणू आहे हा अणू इलेक्ट्रॉन गमावतो आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर जी आहे ही कॅरेक्टर वाढत जाते याच्यामध्ये. व्हाईल इन पिरियड,
आता आपण पिरियडमध्ये बघूया. डावीकडून उजवीकडे जाताना आउटरमोस्ट शेल रिमेन्स सेम. पिरियडमध्ये काय असतात, शेल काय असतात, सेम असतात. फर्स्ट पिरियडमध्ये फर्स्ट, सेकंडमध्ये 2 शेल असतात, थर्ड पिरियडमध्ये 3 शेल असतात. म्हणजे एका पिरियडमध्ये जे असतात ते शेलची संख्या समान असते. समजा सेकंड पिरियड घेतला तर शेल जे आहेत सेकंड पिरियडमध्ये 2-2च शेल असणार आहेत त्याच्यामध्ये. पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यामध्ये वाढत जातो, ॲटॉमिक रेडियस कमी होत जाते आणि न्यूक्लिअर चार्ज त्यांच्यातला वाढत जातो आणि त्यामुळे अणूमध्ये इलेक्ट्रॉन गमावण्याची टेंडन्सी कमी होते. इलेक्ट्रॉन गमावले जात नाहीत तर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले जातात त्याच्यामध्ये आणि हे पिरियडमध्ये आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण बघूया इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, तर अधातूमध्ये non-metal has tendency to form anion by accepting electron and this property is called electronegativity. अधातू इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेऊन ऋण आयन तयार करतात आणि त्या गुणधर्माला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हटलं तर किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतात. इन पिरियड, जर पिरियडमध्ये आपण मगाशी बघितलं गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे जाताना आउटरमोस्ट शेल रिमेन्स सेम, बाह्यतम कक्षा सेम राहते. इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज, त्यातला न्यूक्लिअर चार्ज काय होत असतो, वाढत जातो. डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हेल्ड विथ ग्रेटर फोर्स आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन काय होतात तर ग्रेटर फोर्सने काय होत असतात, व्हॅलन्स जे असतात ते हेल्ड केले जातात, धरून ठेवले जातात इलेक्ट्रॉन अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे काय तर पिरियडमध्ये बाह्यतम कक्षा तर सारखी असते, न्यूक्लिअर चार्ज हा वाढत जातो आणि रेडियस यांच्यामधले कमी होत जाते आणि चार्ज वाढल्यामुळं साहजिकच फोर्ससुद्धा वाढतो त्यातला आणि इलेक्ट्रॉन धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये सुद्धा वाढत जाते. यालाच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर म्हटलं जातं अँड देअर फोर इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर, याच्यामध्ये असणारी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर जी आहे ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर पिरियडमध्ये का होत जात असते, याच्यामध्ये वाढत जाते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर. ऑलवेज रिमेंबर व्हाईल गोईंग डाऊनवर्ड्स, वरून खाली जात असताना ग्रुपमध्ये द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स गोज ऑन इन्क्रीजिंग. जेव्हा आपण वरून खाली जातो तेव्हा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर जी आहे ही कॅरेक्टर वाढत जातो आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्यातलं कमी होत जातो कॅरेक्टर. बट व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, पिरियडमध्ये आत्ता आपण बघितलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर जो आहे हा कॅरेक्टर वाढत जातो अँड व्हाईल देअर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग, त्यातली इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर डिक्रीज होत जाते. म्हणजे काय लक्षात ठेवायचं तर ग्रुपमध्ये काय होतं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर जो आहे हा इन्क्रीज होतो वरून खाली जाताना आणि पिरियडमध्ये काय होत असतं, लेफ्ट टू राईट जात असताना काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर इन्क्रीज होत जातो. मग पॉझिटिव्ह इन्क्रीज झाला, निगेटिव्ह कॅरेक्टर आपोआपच डिक्रीज होतो, हे लक्षात ठेवायचं. देन larger the electropositivity or electronegativity of the element, higher the reactivity. याच्यामध्ये जेवढी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर जास्त असेल तेवढा तो एलिमेंट हायर रिॲक्टिव्ह मानला जातो, त्याची क्रियाशीलता जी आहे ही क्रियाशीलता जास्त मानली जाते याच्यामध्ये. देन ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली, ग्रुप 17 जर आपण बघितलं तर हॅलोजन फॅमिली आपल्याला सगळी दिसून येत असते आणि या हॅलोजन फॅमिलीमध्ये ग्रेडेशन इज ऑब्झर्वड इन फिजिकल स्टेट, त्यांच्या भौतिक अवस्थेमध्ये आपल्याला ग्रेडेशन म्हणजे बदल दिसून येतात. फ्लोरीन, क्लोरीन दे आर इन गॅसेस स्टेट, ब्रोमिन इन लिक्विड स्टेट अँड आयोडीन इन सॉलिड स्टेट. म्हणजे फ्लोरीन जो आहे क्लोरीन वायू अवस्थेमध्ये दिसून येतो, ब्रोमिन द्रव अवस्थेमध्ये आणि आयोडीन जो आहे हा आयोडीन स्थायू अवस्थेमध्ये दिसून येतो. थँक्यू.